यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निगन्नूर येथील वली बादशाह मियाँ या देवस्थानची मालकीची जमीन परस्पर विकून संबंधित देवस्थानाची आणि जनतेची लुबाडणूक करून संबंधित देवस्थानचे संचालक यांनी देवस्थानाच्या जमिनीचा परस्पर सौदा केला आहे। संपूर्ण देशामध्ये वक्फ बोर्ड, देवस्थान मंदिर ट्रस्ट विषय अनेक गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस येत आहेत। सदर प्रकरण सुद्धा वक्फ बिलाच्या धास्तीने घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। या व्यवहाराची दखल घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार, अनिल हमदापुरे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून या पूर्ण जमीन व्यवहाराचे पुरावे सादर करण्यात आले। या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी करून सर्वसामान्य जनतेच्या पैशातनं आपलं घर भरणाऱ्या संस्था चालकांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली। या प्रसंगी सविस्तर विषय सादर करण्यात येते की वली बादशाह मियाँ या देवस्थानावर त्या परिसरातील सर्वसामान्य मुस्लिम, हिंदू आणि इतर समाजातील जनतेची पूर्वजापासूनच त्यांची श्रद्धा आहे आणि सदर जमिनीचा व्यवहार हा संशयास्पद असून देवस्थानाची दान दिलेली जमीन परस्पर कोणी विकूच कसा शकतो। सदर संस्थानाची एकूण 52 एकर जमीन असून त्यातील 30 एकर जमिनीचा सौदा करण्यात आला असून भोकरदार 2ची जमीन भोकरदार 1 करून संस्थानाचे 7/12 नाव काढून मोठा जमीन घोटाळा करण्यात आला आहे। चौकशी व्हावी अशी मागणी याप्रसंगी मनसेचे जिल्हा नेते अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी केली। अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीनं संबंधित जिल्हा प्रशासन, तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष देवा शिवराम वार, अनिल हमदापुरे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, उमरखेड तालुकाध्यक्ष सादिक शेख, मैनुद्दीन सौदागर, शिवम नांदुरकर, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, कार्तिक चौधरी, सौरभ अनसिंगकर, विनोद गायकवाड यांनी याप्रसंगी दिला आहे। याप्रसंगी इतर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 30 एकर जमीन उमरखेड तहसीलदार व त्या संस्थेच्या संचालक लोकांनी परस्पर आर्थिक व्यवहार करून हे सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लुबाडणूक, फसवणूक केलेली आहे। परस्पर या जमिनीची विक्री करून संस्थानाची फसवणूक केलेली आहे। या ठिकाणी वक्फ बोर्डची ही जमीन असताना, देवस्थानाची ही जमीन असताना त्यावर वैयक्तिक लोकांचे नाव कसे चढू शकते असा प्रश्न मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की या संपूर्ण प्रकरणाची वली बादशाह मियाँ देवस्थान ट्रस्टची पूर्ण जमीन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी। सोबतच जिल्ह्यामध्ये ज्याही देवस्थानांनी ट्रस्टच्या येत्या 3 वर्षामध्ये जमीन व्यवहार झाले त्या सर्व जमीन व्यवहाराची चौकशी मागणी मनसेच्या वतीने इथे करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।